नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये आसोली या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपले काका श्री वसंतराव पाटील यांचा मळा आहे. मित्रांनो, या मळ्यामध्ये 8 एकरावरती त्यांनी डाळिंब पीक लागवड केलेली आहे. तर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंब पिकामध्ये गर्भधारणा घडवून आणण्यासाठी फार जास्त मेहनत घ्यावी लागली. मित्रांनो, त्या अडचणी कोणत्या आणि त्या अडचणीवरती काकांनी कशा पद्धतीने मात केलेलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कारण यावर्षी जी काही अडचण डाळिंब पिकामध्ये आलेली आहे ती मागच्या 5-6 वर्षामध्ये तरी आलेली नाही. मित्रांनो, डाळिंब पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी खऱ्या अर्थाने मादी फुलांची संख्या जास्त असणे गरजेचे आहे. मित्रांनो, परंतु यावर्षी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये डाळिंब पिकामध्ये नर फुलांची संख्या जास्त आणि मादी फुलांची संख्या कमी आपल्याला आढळून आलेला आहे. मित्रांनो, याचं कारण काय? छाटणी झाल्यानंतर ज्यावेळेस अन्नद्रव्य साठवणूकची अवस्था आलेली होती त्याच वेळेस नेमकं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आणि त्या पावसामुळे ज्या काही रेग्युलर प्रॅक्टिसेस आपल्याला डाळिंब पिकामध्ये कराव्या लागतात तर त्या करता आल्या नाहीत, कारण तो परतीचा पाऊस होता आणि त्या पावसामुळे खूप काही नुकसान झालं. मित्रांनो, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने समस्या सुरू झाली, कारण प्रॅक्टिसमध्ये आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे नर फुलांची संख्या जास्त आणि मादी फुलांची संख्या कमी निघाली. मित्रांनो, तर यावरती उपाययोजना म्हणून काकांकडून आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया की या समस्यावरती कशा पद्धतीने काकांनी मात केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आता आपल्याला चांगल्या पद्धतीने डाळिंब पिकामध्ये तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या आणि फुलांचं रूपांतर फळामध्ये झालेलं आहे आणि गर्भधारणा जी प्रॉपर पाहिजे आहे ती मिळत आहे. नर फुलांची संख्या जी आहे ती गळून मादी फुलांची संख्या वाढली, त्यामुळे आपल्याला गर्भधारणा व्यवस्थित होताना आता आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, त्या समस्येवरती मात करून आज व्यवस्थित गर्भधारणा होताना आपल्याला दिसत आहे. तर त्याचं कारण काय आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती उपाययोजना केलेल्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. काका नमस्कार. 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 मी वसंतराव हरी पाटील, आसोली, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. जे डाळिंब बाग आहे ते किती एकर आहे तुमच्याकडे? आमच्या 8 एकर आहे. 8 एकर डाळिंब बाग आहे. हा जो बाग आहे तो 4 ते 5 वर्षाचा झालेला आहे, बरोबर? आणि हा तुमचा कितवा सीझन आहे? दुसरा. हा तुमचा दुसरा सीझन आहे. तर पहिल्या सीझन मध्ये तुम्हाला जे काही यावेळेस अडचणी येत आहेत त्या मागच्या सीझनला आल्यात का? हो, आल्या होत्या सेटिंग साठी. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय केलात? तेच आम्ही स्प्रे मारले, काही मधमाशा पेट्या आणल्या. अच्छा, तुम्ही ज्या मधमाशांच्या पेट्या आणलेल्या आहेत ते किती पेट्या आणल्यात काका? ते 14 पेट्या आणल्या. 14 पेट्या. 8 एकरामध्ये मधमाशांच्या ज्या पेट्या आहेत त्या 14 पेट्या यांनी आणलेल्या आहेत आणि 8 एकर मध्ये व्यवस्थित त्याला इन्स्टॉल केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय परिवर्तन झालं? परिवर्तन चांगलंच झालं, रिझल्ट छान मिळाला. एकरण फुल झालं, नरमा पूर्ण गळून गेला. अच्छा, मादी सेटिंग झाली. बरोबर. तर मित्रांनो, या समस्येवरती मात करण्यासाठी जे काही नर फुलांची संख्या वाढली होती ते संख्या कमी करून मादींची संख्या वाढवण्यासाठी काकांनी मागच्या वर्षी सुद्धा एक प्रयोग केला होता, तो म्हणजे मधमाशांचं इन्स्टॉलेशन. आणि तोच प्रयोग यावर्षी सुद्धा त्यांनी आपल्या बागेमध्ये केलेला आहे. तर त्याचा फायदा अशा पद्धतीने झालेला आहे की तुम्ही बघू शकता की मधमाशी म्हणजे एक नैसर्गिक एजंट, ज्याला आपण नॅचरल एजंट म्हणतो. मित्रांनो, तर खऱ्या अर्थाने हे जे काही नैसर्गिक एजंट आहे ते कशा पद्धतीने काम करतं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच आहात. तर परागीकरण करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. आणि आज जी काही समस्या होती या समस्येवरती मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून सुद्धा यांना यश येत नव्हतं. म्हणजे जे काही वेगवेगळ्या पावडरी असेल, गर्भधारणेसाठी जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागतं ते करून सुद्धा व्यवस्थित गर्भधारणा घडून येत नव्हतं. तर त्यावेळेस त्यांनी मधमाशांचं इन्स्टॉलेशन केलं आणि मधमाशी यांनी ठेवल्यानंतर आपल्याला पूर्ण बागेमध्ये एक आश्चर्यजनक बदल घडून येताना आपल्याला दिसलं. तो कशा पद्धतीने? तर व्यवस्थित तिथे आपल्याला फुलांची संख्या जे काही नर आहे त्यांची कमी होऊन
मादी संख्या वाढताना दिसलेली आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित गर्भधारणा घडून आज जे प्रॉपर सेटिंग पाहिजे ते प्रॉपर फळधारणा आपल्याला होताना दिसत आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या बागेमध्ये उपाययोजना कराव्यात, कारण मधमाशांचा वापर केल्यानंतर यांना जो काही बदल मिळाला तो कुठल्याही पावडरीमुळे मिळालेला नाही मित्रांनो. तर एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, जर आपल्याकडे डाळिंब बाग आहे तर त्यावरती जर आपण मधमाशांचं इन्स्टॉलेशन केलं तर त्यामुळे फक्त एकच फायदा नाही तर वेगवेगळा फायदा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ते कशा पद्धतीने, एक तर नर फुलांची जी काही संख्या आहे ते कमी करून आपल्याला मादी संख्या वाढवता येतं, म्हणजेच गर्भधारणा घडून आपल्याला प्रॉपर फळधारणा करता येते. आणि सोबतच मित्रांनो आपल्याला जे काही मधमाशी आहेत त्यांचं पालन करून सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकता. जर आपल्याकडे डाळिंब पीक आहेच तर त्याचा फायदा अशा पद्धतीने सुद्धा आपण घेऊ शकता की तिथे मधमाशांचं जास्तीत जास्त आपण वापर करून तेथे आपण मधमाशी पालन सुद्धा आपल्या शेतामध्ये राबवू शकता, त्यामुळे तुम्हाला डबल इन्कम मिळेल. तर अशा पद्धतीने आपण चांगला प्रयोग करून आपल्या शेतामध्ये गर्भधारणा असेल, जे काही फळधारणा आहे तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित कमी पैशामध्ये येथे आपण उपाययोजना करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो.